व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा प्रॉब्लेम नंबर 2 अभ्यासणार आहोत. मी प्रॉब्लेम तुम्हाला शेअर केलाय. आपण प्रॉब्लेम अगोदर डिस्कस करूयात. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स फाइंड आउट द क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. इन दिस गिवन प्रॉब्लेम द इंडिमिनिटी पिरियड इज 6 months. 6 महिन्यांचा तिथे पिरियड दिला. पुढे पॉलिसी अमाउंट ₹4,50,000 4,50,000 पॉलिसी अमाउंट आहे. डिसलोकेशन अप टू डिसलोकेशन पिरियड त्यांनी दिला. इंडिमिनिटी पिरियड पिरियड विच इज स्टेटेड इन द डॉक्युमेंट ऑफ पॉलिसी. पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये 6 महिने म्हटलंय आणि इकडे डिसलोकेशन अप टू काय म्हटलंय 1 August 2009. आता फायर कट झाला 1/4/2009 ला आणि डिसलोकेशन कधीपर्यंत 1 ऑगस्ट पर्यंत. 1/4 ते 1 ऑगस्ट म्हणजे एप्रिल मे जून जुलै 4 मंथचा त्या ठिकाणी डिसलोकेशन पिरियड आहे आणि तुमचा इंडिमिनिटी पिरियड मात्र त्या ठिकाणी 6 months आहे. असो पुढे सेल्स फॉर 2008 अकाउंटिंग इयर म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स दिले तुम्हाला 18 lakhs. ओके. नेट प्रॉफिट लास्ट अकाउंटिंग इयरचा 2008 चा काय दिला त्यांनी प्रॉफिट दिला 1,65,000. सिमिलरली स्टँडिंग चार्जेस फॉर 2008 accounting year and all such standing expenses charges are insured. In the last problem there are standing charges of rupees 2 lakhs, but out of 2 lakhs 40,000 are uninsured. That means only 1,60,000 is insured. But in this given problem all standing charges are insured. So all these standing charges are taken for calculation. That is rupees 2,85,000. नेट प्रॉफिट तुम्हाला 1,65,000 दिला आणि स्टँडिंग चार्जेस दिले 2,85,000. असो सेल्स फ्रॉम 1st April, that is 1st April is the date of fire. ओके. डेट ऑफ फायर असं त्या ठिकाणी डेट ऑफ फायर झाला. पण हे लास्ट इयरचे सेल्स फ्रॉम 1st April 2008 अप टू 31st March 2009. ओके. म्हणजे बघा फायर झाला 1 एप्रिलला. फायर कधी झाला लक्ष द्या 1st एप्रिलला फायर झाला 1/4/2009 ला. आता ही त्याच्या अगोदरची एक दिवसची डेट आहे 31/3/2009 बरोबर ना. 1/4च्या अगोदरचा आदला दिवस कोणता आहे 31/3 आहे. 31/3 पासून पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स आहे बघा 1/4 ते 31/3. दिस इज द 12 month पिरियड. ओके. बिफोर द डेट ऑफ फायर प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. फायर झाला त्याच्या पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स आहे. दॅट इज दिस सेल्स आर ट्रीटेड ॲज अ स्टँडर्ड सेल. हे स्टँडर्ड सेल्स आहेत. इन्शुरन्स कव्हर रिक्वायरच्या वेळेस तुम्हाला हे वापरायचे. आता सेल्स फ्रॉम 1st April 2009 म्हणजे फायर झाले त्या तारखेपासून अप टू 1/8/2009 म्हणजे डिसलोकेशन पिरियड पर्यंत. म्हणजे दिस इज द सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. करंट पिरियडचे डिसलोकेशन पिरियडचे सेल्स आहेत त्या ठिकाणी करंट इयरचे बरोबर ना. 1/4 पासून 1/8/9 पर्यंत म्हणजे या ठिकाणी ते दिले 2,25,000. म्हणजे सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड ऑफ रुपीज 2,25,000 अँड सेल्स फ्रॉम 1st April 2008 अप टू 1st August 2008 म्हणजे हा जो काही डिसलोकेशन पिरियड आहे याचा करस्पॉन्डिंग पिरियड आहे. हा जो पिरियड आहे 2009चा आहे चालू वर्षीचा आहे आणि सेम पिरियड तुमचा मागच्या वर्षीचा दिला लास्ट इयरचा. सच पिरियड इज पिरियड ट्रीटेड ॲज अ करस्पॉन्डिंग पिरियड आणि म्हणून ते करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स ट्रीट केले जातील त्या ठिकाणी. म्हणजे करंट इयरचे सेल्स आहे 2,25,000 आणि करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स आहे 7,50,000. हा प्रॉब्लेम आहे आणि देर इज अ क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. बिझनेसमध्ये 10% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. तर तो ट्रेंड आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस स्टँडर्ड सेल्स घेतो किंवा अकाउंटिंग इयरचे सेल्स घेतो तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्याचा विचार आपल्याला ते करावायचा. सॉरी जो काही डिसलोकेशन पिरियडचे सेल्स आहे त्यावेळेस त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आपण या ठिकाणी याचं सोल्युशन घेऊया. बघा फर्स्ट स्टेप काय आपली सोल्युशन. कसलं सोल्युशन घेतोय आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी.
ओके. आणि मग स्टेप नंबर 1 घेतो इथे आपण short sale. Then how to calculate short sale? Short sale is the difference between sales during corresponding period and sales during dislocation period. ओके. इथे काय घेतो आपण सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. आता इथं करस्पॉन्डिंग पिरियड कोणता दिला 1/4/2008 टू 1/8/2008 बरोबर ना. 1/4/2008 ते 1/4/2008 ते 1/8/2008 या काळामधले सेल्स त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला आहेत ना. बघा इथे दिलेत ते सेल्स फ्रॉम 1/4/2008 1 एप्रिल 2008 टू अप टू 1 ऑगस्ट 2008 7,50,000 आहे. इथे तेच 7,50,000 आहे आणि 10% अपवर्ड ट्रेंड आहे ते लक्षात ठेवाल तिथे. $7,50,000. ओके. 7,50,000 मागच्या वर्षी त्या काळातले होते पण सेल्स मध्ये 10% वाढ होते दरवर्षी. म्हणजे या वर्षी पण 10% ऍड व्हायला पाहिजे. ते 7,50,000च राहतील का एक्सपेक्टेड? नाही. तर 10% ऍड होऊन राहतील ते ऍड 10% इन्क्रीजिंग ट्रेंड. बघा 7,50,000 बरोबर ना. 10% ऑफ 7,50,000. 10% ऑफ 7,50,000. किती येतील ते 75,000. म्हणजेच इथे एक्सपेक्टेड सेल आले बघा तुमच्या. आता एवढे अपेक्षित आहेत त्यांना, एवढे अपेक्षित होते पण फायर झाल्यामुळे तेवढे साध्य होणार नाहीत, तेवढे अचीव्ह होणार नाहीत. 7,50,000 प्लस 75,000 8,25,000. Okay, this is the expected sale. This is the expected sale. Company expect these sales during this period in current year, but due to fire, this target is not achieved. Okay, so less sales during dislocation period. आता इथं तुमच्या मनामध्ये आणखीन एक शंका असेल, सर इंडिपेंडेंट पिरियडचं काय केलं? आता ज्यावेळेस तुम्हाला करत डिस्लोकेशन पिरियडचे पण सेलची अमाऊंट दिली जाते आणि इंडिपेंडेंट पिरियडचे सेलची अमाऊंट पण दिली जाते, त्यावेळेस कंपॅरिझन करायचं विच एव्हर इज लेस. इथे त्यांनी इंडिपेंडेंट पिरियड तुम्हाला दिला आहे पण इंडिपेंडेंट पिरियड मधले सेल्स दिलेले नाहीयेत तुम्हाला. ती सेल्स फिगर दिली तर त्या ठिकाणी ते घ्यायचे, अदरवाईज घ्यायचं नाहीये. 1 एप्रिल 2009 टू 1 ऑगस्ट 2009 या पिरियड मध्ये तुम्हाला सेल्स दिलेले आहेत त्यांनी. बघा 2,25,000 बघून घेऊयात आपण परत एकदा. $2,25,000. $2,25,000. Sorry, short sale. 8,25,000 minus 2,25,000, 6 lakhs is the short sale. Okay. Now step number 2. Gross profit percentage.
gross profit percentage. And how to calculate gross profit percentage? There is formula for calculating gross profit percentage. Gross profit percentage is equal to net profit plus insured standing charges for current for last accounting year upon last accounting year sales multiple by 100. This is the formula for calculating the gross profit percentage. Net profit plus insured standing charges last accounting year upon last accounting year sales multiple by 100. Okay, this is the formula. ओके, अमाऊंट टाकून घेऊयात आपण. बघा नेट प्रॉफिट आणि ते तुम्हाला दिले तिथे. नेट प्रॉफिट पण दिलाय, त्याच्यानंतर इन्शुअर स्टँडिंग चार्जेस पण दिलेत आणि तुम्हाला तिथला लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स पण दिलेत. बघा आपण बघूयात तिथे प्रॉब्लेम मध्ये. बघा नेट सेल्स फॉर 2008 लास्ट अकाउंटिंग इयर, बरोबर ना. लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स दिले तुम्हाला 18 लाख. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट दिला. नेट प्रॉफिट किती 1,65,000 आहे. त्याच्यानंतर स्टँडिंग चार्जेस दिले 2,85,000. त्या अमाऊंट दिल्यात त्या आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्या अमाऊंट आपण तिथे घेणार आहोत. किती किती दिल्या बघा. नेट प्रॉफिट किती दिला. नेट प्रॉफिट दिला 1,65,000 प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस किती दिले 2,85,000. 85,000 अपॉन त्या पिरियड मधले तुम्हाला सेल्स दिले लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स आहेत ना. बघा सेल्स फॉर 2008 लास्ट अकाउंटिंग इयर. लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल 18 लाख. ते पण आता इन्क्रीजिंग ट्रेंड नाही घ्यायचे, कारण ते लास्ट इयरचाच आहे. मुळातच रेशो लास्ट इयरचा कॅल्क्युलेट करतोय आपण मल्टिपल बाय 100. मला आन्सर पाठवाल किती येतं बघा बरं. 1,65,000 अधिक 2,85,000. 4 लाख भागिले 18 लाख गुणिले 100. 4 lakh divided by 18 lakhs multiple by 100. Yes, 25%. Very good. 25%. जीपी पर्सेंटेज किती आलं 25% आलं. बरोबर ना. इथे काही अडचण तुम्हाला काय डाऊट नाही. लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल घेतले, नेट प्रॉफिट घेतला, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस घेतले. पुढची स्टेप घेतोय आपण. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स, किंवा त्याला काय म्हणतो आपण ग्रॉस क्लेम म्हणतो. काय म्हणतो ग्रॉस क्लेम असं म्हणतो.
तो कसा कॅल्क्युलेट करायचा? अतिशय सोपं आहे, मी तुम्हाला सांगितलं. पहिल्या 2 स्टेपचं मल्टिप्लिकेशन करायचंय फक्त. शॉर्ट सेल मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. ओके. आणि मग शॉर्ट सेल्स ते तुमचे 6 lakhs मल्टिपल बाय 25%. 6 लाखाच्या 25% किती येतं? किती येतं आन्सर? 1,50,000 का? 1,50,000. व्हेरी गुड. $1,50,000 झालं. त्यानंतर स्टेप नंबर 4 वापरताय तुम्ही इथे. काय? ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज. बट ॲव्हरेज क्लॉज इज डिपेंड्स ऑन कंडिशन. What is condition? For applying condition, we need to calculate insurance cover required. If insurance cover required is higher than policy amount, only in this case average clause is applicable. If insurance cover required is less than policy amount is more, policy amount is higher than insurance cover required, then there is no need to application of average clause. In this case, loss of profit on sale or gross claim is the claim for loss of profit. So first step is insurance cover required. Insurance cover required. How to insurance cover required? Insurance cover required is equal to standard sales इथे आपल्याला काय करायचं? इन्क्रीजिंग ट्रेंड ऍड करायचा आहे बरं का. त्याचा काय करायचं आहे? इन्क्रीजिंग ट्रेंड ऍड करायचा आहे. ओके. आणि मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. हे फॉर्म्युला आपण तिथे वापरतो. कोणता फॉर्म्युला वापरतो? स्टँडर्ड सेल मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. आता तुम्हाला इथे बघा ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे. स्टँडर्ड सेल्स इथे दिलेले आहेत तुम्हाला. हे जे आहेत ते सेल्स फ्रॉम 1st April 2008 टू अप टू 31st March 2009 जे 12 मंथचे सेल्स आहे 24 lakhs ते इथे आपण घेतो आहोत. बघा काय लिहितोय मी. 24 lakhs हे स्टँडर्ड सेल दिले आणि 10% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे म्हणून त्याच्यामध्ये ते 10% ऍड करायचे आपल्याला आणि मग राहिलेला पार्ट आपण इथे घेतो आहोत. अगोदर 10% ऍड करून घेऊन नंतर जीपी पर्सेंटेजने आपण मल्टिप्लिकेशन करूयात. आता इथे जीपी पर्सेंटेज तुम्हाला किती दिलाय? 25% आहे. 25% बरोबर ना. मग 24 lakh बघा 24 लाखाच्या 10% 2,40,000 बरोबर ना. 2,40,000 25% किती होता तिथे? 24 lakh प्लस 2,40,000
2,40,000, 26 lakh 40,000 plus, sorry, plus नाही, multiplication, sorry, multiple by 25%. multiple by 25%. ओके, मग 26,40,000 च्या 25% किती येतं बघा बरं. यस, मला आन्सर पाठवाल, मला आन्सर पाठवाल. 6,06,000. ओके, 6,06,000. This is the insurance cover required. This is the insurance cover required. Now we compare this insurance cover required with policy amount. Okay, आता कंडिशन वापरूयात आपण. कंडिशन, कंडिशन, if insurance cover required, sorry, double R required, किती येतो आपला रुपीज 6,06,000 इज, बघा आता तो लेस दॅन आहे की मोर दॅन आहे ते बघूयात आपण. पॉलिसी अमाऊंट आपल्याला बघायची, पॉलिसी अमाऊंट बघायची. पॉलिसी अमाऊंट 4,50,000 आहे. 4,50,000 पॉलिसी अमाऊंट इज हायर दॅन किंवा मोर दॅन, ठीक आहे, मोर दॅन. पॉलिसी अमाऊंट, आता पॉलिसी अमाऊंट किती आपली रुपीज 4,50,000. पॉलिसी 4,50,000 चीच आहे आणि इन्शुरन्स लागतो 6,06,000 म्हणजे जास्त लागतो. तर तेवढं मिळेल का? नाही, तर ऍव्हरेज क्लॉज वापरावा लागेल. सो ऍव्हरेज क्लॉज इज ऍप्लिकेबल. ऍव्हरेज क्लॉज इज ऍप्लिकेबल. सो आपण त्याचं फॉर्म्युला वापरूया तिथे. ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू, फॉर्म्युला घेऊया, काय फॉर्म्युला आहे त्याचा ऍव्हरेज क्लॉजचा? पॉलिसी अमाऊंट अपॉन इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड मल्टीपल बाय ग्रॉस क्लेम और लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट. Okay. Then what is policy amount? 4,50,000. Upon insurance cover required 6,06,000. Multiple by loss of profit किती आपला 1,50,000. 1,50,000. Okay. Then what is the answer? Please send me answer. कितने का आंसर? 1,02,273. 1,02,273.
273 is the final answer. So loss of profit is equal to 1,02,733. याला लॉस ऑफ प्रॉफिट म्हणा किंवा क्लेम म्हणा, अमाऊंट ऑफ क्लेम किंवा क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट असंही म्हटलं तरी चालतंय. ओके, दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम समजला? ठीक आहे.